मी दिल्लीहून मुंबईत नोकरीसाठी आले होते. मला एका पंडिताच्या घरी नोकरी मिळाली. मला त्या पंडिताच्या आजारी पत्नीची सेवा करायची होती. पण जेव्हा त्या पंडितांच्या पत्नीचं निधन झालं, तेव्हा अचानक पोलीस आले आणि मला तुरुंगात घेऊन गेले. पंडितांनी माझ्यावर त्याच्या पत्नीच्या मृत्यूचा आरोप केला होता. मी रडत राहिले, पण कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्या रात्री मी तुरुंगाच्या कोठडीत देवाला मदतीसाठी रडत प्रार्थना करत होते. अखेर रडता रडताच मी झोपी गेले आणि स्वप्नात त्या पंडितांच्या पत्नी मला भेटल्या आणि म्हणाल्या की पोलिसांना सांग की आमच्या मंदिरातील दानपेटी उघडून पहा, तिथे पुरावे सापडतील. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हेच पोलिसांना सांगितले. पोलीस दानपेटी उघडायला लागले आणि जेव्हा ती उघडली तेव्हा सगळ्यांच्या किंकाळ्या निघाल्या. कारण माझं नाव रूपा आहे. मी गरीब घरात जन्म घेतला नव्हता, पण नशिबाने मला गरिबीच्या वाटेवर आणून उभं केलं. सगळं काही असूनही मला त्रासदायक आयुष्य जगण्याची वेळ आली होती. मी घरातील सगळ्यात मोठी होते. माझे वडील अंडे आणि ब्रेडची गाडी चालवत होते, जी खूप चांगली चालत होती. आता माझे वडील एक ढाबा उघडायचा विचार करत होते आणि त्यांना आणखी एक दुकान सुरू करायचं होतं. आई, मी आणि माझी लहान भावंड बाबांच्या कमाईवर आनंदात जगत होतो. माझे वडील खूप चांगले होते. ते आमच्यावर मनमोकळेपणाने खर्च करायचे. त्यांनी कधीच खर्च करताना हात आखडता घेतला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची वेगळेपणाची झलक होती आणि ते त्यांच्या वयापेक्षा खूपच तरुण दिसायचे. आमचं आयुष्य साधं सरळ सुरू होतं. बाबांनी आम्हाला चांगलं खाऊ-पिऊ घातलं आणि त्यांनाही कमवायची आवड होती. फळांपासून ते इतर सगळ्या वस्तू घरात भरलेल्या असायच्या. आमच्या घराची परिस्थिती गल्लीतल्या बाकी लोकांच्या तुलनेत खूपच चांगली होती. आई लाल चुड्या घालून बाहेर गेली की गल्लीतल्या बायकांना हेवा वाटायचा. माझे वडील काहीसे वेगळेच होते. त्यांची वागणूक आईशी खूप चांगली होती. गल्लीतल्या बाकी घरांमधून नवरा बायकोच्या भांडणाच्या आवाजांनी गल्ली गजबजलेली असायची. मी कधी कधी भिंतीजवळ उभं राहून ऐकायचा प्रयत्न करायचे की ते कशावरून भांडताय. पण आमच्या घरी कधीच असं भांडण झालं नव्हतं. पप्पा आईचं प्रत्येक बोलणं ऐकायचे आणि त्याशिवाय घर कामांमध्येही आईला मदत करायचे. त्यावेळी आम्ही लहान होतो. सध्या आम्ही आईकडून घरकामात मदत करून घेत नाही. माझ्या आईला मुलांना सांभाळणं आणि घरकाम करणं कठीण जात असे. तेव्हा आई खूप गोंधळ घालायची. त्यामुळे पप्पा घरी येऊन कधी भाजी बनवत तर कधी पोळ्या करायचे. आई खूप खुश होत बिछाण्यावर बसून मनमोकळेपणाने टीव्हीवरचे सिरियल पाहत असे. आई आणि पप्पा सिरियल बद्दल तासनतास बोलत राहायचे आणि मी त्यांची बोलणी मोठ्या मज्जेत ऐकत बसायचे. माझ्या मनाला जे हवं होतं त्याची फर्माईश मी पप्पांकडे करत असे आणि पप्पा दुसऱ्या दिवशी दुकानावरून परतताना ते आणायचेच. आमचे दिवस असेच आनंदात चालले होते. पण अचानक आमच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागली. आई म्हणायची की गल्लीतल्या बायकांच्या हेव्यामुळेच हे सर्व घडलं. त्या नेहमीच आमच्या सुखाला जळायच्या आणि पप्पांना आईपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करायच्या. गल्लीतल्या बायकांना आईचं सुख पचवता येत नव्हतं. माझी आत्याही त्यांच्यातीलच एक होती. तिला आईचा खूप हेवा वाटायचा. ती नेहमीच पप्पांच्या मागे लागायची आणि त्यांचे कान भरायची. पण पप्पांना याची मुळीच पर्वा नव्हती. त्यांच्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलं हेच सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यांनी गल्लीतल्या लोकांच्या किंवा त्यांच्या बहिणीच्या टोमण्यांना कधीच महत्त्व दिलं नाही. पप्पा जसे होते तसेच राहिले, कारण त्यांचा स्वभावच तसा होता. पण पप्पांचा स्वभाव अचानक असा कसा बदलला हे मला काहीच समजलं नाही. पप्पांच्या दुकानावर नेहमी एक महिला अंडी आणि ब्रेड घ्यायला येत असत. ती आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेली होती. 2 मुलांची आई होती आणि दिसायला खूप गोरी, देखणी आणि वयाने खूपच कमी वाटत होती. तिचं बोलणं इतकं गोड होतं की ती पप्पांशी गोड बोलायची आणि पप्पांबरोबर मी सुद्धा तिचं बोलणं ऐकत बसायची. पप्पा दुकानावर नसतील तर ती अनेकदा आमच्या घरीही येत असे. आई समोर बसून पप्पांशी गप्पा मारत असे. तिचा स्वभाव आणि बोलण्याचा अंदाज इतका गोडसर होता की आईला तिच्यावर कधी शंका आली नाही. ती प्रत्यक्षात पप्पांवर डोरे टाकत होती. आईशी चांगलं नातं दाखवून ती पप्पांशी जवळीक साधत होती. ती आईला दीदी म्हणत आदराने वागत असे. तिचं खूप कौतुक करत असे. त्यामुळे आई तिच्यावर खुश राहायची. शिवाय आईला पप्पांवर डोळे मिटून पूर्ण विश्वास होता. याच विश्वासाने आईला फसवलं आणि तिला काहीच समजलं नाही. ती बाई पप्पांशी लग्न करून तिचं घर विकून पप्पांना घेऊन मुंबईला निघून गेली आणि आम्ही सगळे आईकडे पाहतच राहिलो. पप्पांनी आपली दुकानं आणि सामान सगळं विकलं
आणि आम्हाला त्यांची काहीच खबरही लागली नाही. सगळं पाणी डोक्यावरून गेलं तेव्हा कळलं. कारण एक दिवस पप्पा घरातून अचानक गायब झाले. आई पप्पांना शोधायला बाहेर गेली तेव्हा तिला समजलं की पप्पांनी आईला फसवलं आहे. आई सुन्न झाली. तिने डोकंच धरलं आणि तशीच बसून राहिली. ती काय करू शकत होती? कुठे पप्पांच्या मागे जाणार होती? गल्लीतल्या लोकांचा आनंद मात्र अनावर होता. तरीही ते दुःख दाखवत आईच्या दुःखात सामील होण्यासाठी आले. पण त्यांच्या मनातून आनंदच झाला असणार. आईचं दुःख वेगळंच होतं. तिच्यासोबत आम्ही सगळेच खूपच त्रासात होतो. आईच्या हातात काहीच पैसेही उरले नव्हते. पप्पा हिरवा कंदील दाखवून गायब झाले होते. अशा परिस्थितीत घर चालवायचं कसं हा प्रश्न होता. पण सध्या तरी आईला घर खर्चाची फारशी चिंता नव्हती. तिला तिच्या नवऱ्याच्या बेवफाईचं इतकं मोठं दुःख होतं की ती इतर कशाचा विचार करू शकत नव्हती. तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तिचा नवरा तिला असा फसवेल. त्याने तिचा मानमरोडा करून दुसऱ्या बाईसोबत पळून जाणं हे तिच्यासाठी प्रचंड धक्कादायक होतं. या धक्क्यातून आई इतकी खचली की ती चार पाईला खेळून राहिली. मी घरातील सर्वात मोठी असल्यामुळे पप्पांच्या अनुपस्थितीत आईला सावरायचं आणि छोट्या भावंडांची जबाबदारी घेण्याचं काम माझ्यावर आलं. आई पूर्णपणे खचून गेली होती. मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, तर तिने मला रागवून सांगितलं की तुला काय कळतंय माझ्यावर काय संकट आलं आहे ते? मी शांत बसू कशी? कसं सहन करू? तुझे पप्पा माझ्या समोर असते तर मी त्यांना विचारलं तरी असतं त्याने हे का केलं. पण तो तर मला फसवून गेला. सगळं विकून निघून गेला. माझं दुःखही मी त्याच्या समोर व्यक्त करू शकले नाही. माझं मन हलकं होण्यासाठी मी त्याच्याशी भांडले असते. त्याच्या गळ्याला धरून विचारलं असतं की माझ्या असतानाही त्याने त्या बाईशी लग्न करण्याची हिंमतच कशी केली. पण तो तर असा गायब झाला, जणू गाढवाच्या डोक्यावरून शिंग गायब झाली. आता मी कोणासमोर माझं दुःख व्यक्त करू? कोण आहे माझं ऐकणार? गावातले लोक तर आनंदाने हसतायत. तुझी आत्या तर घरभर नाचत असेल की तिच्या भावाने माझ्याशी फसवणूक केली. आई एकदा सुरू झाली की तिला शांत करणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे मी तिच्या समोर पप्पांची कोणतीही गोष्ट काढणं सोडून दिलं. आईला तिच्या परिस्थितीत तशीच राहू दिलं. आता जे होणं होतं ते झालं. आयुष्य पुढे न्यायचं होतं, म्हणून पुढे जाणं आवश्यक होतं. मी छोट्या बहीण भावांना असं सोडून देऊ शकत नव्हते. माझ्यापेक्षा लहान एक बहीण आणि सर्वात लहान एक भाऊ होता, ज्यांना पप्पांपासून खूप प्रेम होतं. पप्पा आमच्या सर्व इच्छा पूर्ती करायची, पण आई त्याप्रमाणे आमच्या इच्छांना पूर्ण करू शकत नव्हती. एक मीच होते जी छोट्या बहीण भावांची इच्छा पूर्ती करण्यासाठी लागलेली होती. आमच्याकडे काही बचत होती आणि घरातील काही छोटे मोठे सामान होते जे विकता येऊ शकत होते. पण असं किती दिवस चालणार होतं? आई पप्पांना घरी परत आणण्यासाठी आणि त्यांचा ठिकाणा शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती. पण पप्पा असे गायब झाले होते की त्याबद्दल आम्हाला कधीही काहीच कळलं नाही. त्या बाईच्या गल्लीतून इतकी माहिती मिळाली होती की ती पप्पांना मुंबईला घेऊन गेली होती. कारण तिचं सर्व कुटुंब मुंबईतच होतं. मुंबई सोडून ती दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नव्हती. पण एवढ्या मोठ्या शहरात पप्पांना कुठे शोधायचं हे आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला मदत करणारे कोणीही नव्हते. एक आत्या होती, पण ती आमची का मदत करेल? ती आधीच आईवर आरोप करत होती की तिने आपल्या नवऱ्यावर नजर ठेवली नाही आणि स्वतःच पप्पांना त्या बाईच्या हवाली दिलं. आत्या आईला म्हणाली की जेव्हा तुला माहित होतं की ती बाई तुझ्या घरी येऊन तुझ्या नवऱ्याच्या मागे लागली आहे, तर तिला घरातून बाहेर काढण्यासाठी तू काही का केलं नाहीस? का तिला घरात आणून ठेवलीस? तिच्यावर विश्वास ठेवणं हीच तुझी चूक होती. आता का रडतेस? आई त्या गोष्टी ऐकून फक्त आपलं डोकं धरून बसत होती. आत्या आईला कायम तिखट शब्दात चिडवायची. खरं तर तिचं म्हणणं काही प्रमाणात योग्यच होतं. कारण आईला पप्पांवर अंधविश्वास होता. ती त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना देवासमान मानायची. आईला माहित होतं की पुरुषांच्या स्वभावात बेवफाई आणि धोका असू शकतो. पण तरीही तिने ते नाकारलं होतं. आता पप्पांच्या अनुपस्थितीमुळे घराची परिस्थिती फारच कठीण झाली होती. काही महिन्यातच घराच्या भाजी-पाण्याच्या खर्चामुळे ताण येऊ लागला. मला घरचा खर्च चालवण्यासाठी काहीतरी कामं शोधावी लागली. मी नोकरी शोधायला सुरुवात केली, पण कुठेही मिळत नव्हती. कारण माझं शिक्षण फारसं पूर्ण झालं नव्हतं. आसपासची कामं शोधली, पण काही सापडली नाही. तरीही मी खूप मेहनत केली आणि कुटुंबाचा खर्च चालवला. माझ्या कमाईतून 2 वेळेचं जेवण चालवणं कठीण होतं. तरीही मी चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करत होते, जेणेकरून माझ्या छोट्या बहीण-भावांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करू शकेन. आमच्या गल्लीत एक मुलगी राधिका होती, जी मुंबईत एका कारखान्यात काम करत होती.
तिने सांगितलं की तिथे एक नवा कर्मचारी लागेल. तर मी तिच्यासोबत जाऊन तिथे काम करायला सुरुवात केली. तिथे काम करणाऱ्यांना रूम आणि जेवण मिळत होतं. राधिका माझ्या घराच्या जवळच आली होती आणि तिच्या सुट्टीत ती मला ही मदत करायला तयार होती. मला तिचं म्हणणं बरं वाटलं, कारण माझा छोटा भाऊ मोठा होतोय आणि त्याचं मानसिक स्वास्थ्य देखील काही फार चांगलं नव्हतं. बहीण-भाऊ अजून लहान होते आणि आईच्या परिस्थितीला समजू शकत नव्हते. घरातले सर्व परिस्थिती एकदम उलटून गेली होती. एकटेपणामुळे आईला फारच त्रास होत होता. मला ते पाहून खूप दुःख होतं. मी असं ठरवलं की त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. सध्या तरी मी आईला या गोष्टीविषयी सांगितलं आणि ती मला म्हणाली की तू मुंबईला जाऊन तुझ्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न कर. मी तिच्या चेहऱ्याकडे विचारपूर्वक पाहिलं. तो माणूस जो आपल्या इच्छेने घर सोडून गेला, त्याला शोधण्याचा काही उपयोग नव्हता. त्याने त्याच्या आनंदासाठी आणि इच्छेनुसार घर सोडले. त्यामुळे आम्हाला त्याला शोधून काय मिळणार होतं? पण आईला हे समजावून सांगणं माझ्या बाजूने कठीण होतं. ती अजूनही त्या धक्क्यातून बाहेर आलेली नव्हती. आणि हो, वडील दुसऱ्या स्त्रीसाठी घर सोडून गेले होते. पण आईला या गोष्टीचा स्वीकार करणं कठीण होतं. तिला असंच वाटत होतं की कदाचित वडील ब्लॅकमेल होत असतील किंवा त्यांच्यावर काही संकट आलं असेल. म्हणून ती स्त्री त्यांना सोबत घेऊन गेली. पण मी सत्य पाहिलं होतं. वडील स्वतःच्या इच्छेने घर सोडून गेले होते. राधिकाच्या मदतीने मी मुंबईला आले. ती मला तिच्या कामाच्या ठिकाणी घेऊन गेली, जिथे तिने मला काम मिळवून दिलं. तिच्या मालकाने मला काही प्रश्न विचारले आणि थोड्या मुलाखतीनंतर मला नोकरी मिळाली. मला चांगलं वेतन मिळालं आणि मी घरासाठी पैसे पाठवू शकत होते. माझं मुख्य लक्ष लहान बहीण-भावांची काळजी घेणं होतं आणि त्यांना एक चांगलं जीवन देण्यासाठी मी मेहनत करत होते. मी जास्त वेळ आराम न करता काम करत होते. इतर मुलींप्रमाणे गप्पा मारायला मला आवडत नव्हतं. मला फक्त माझ्या कामात लक्ष देणं पसंत होतं. पण एक दिवस माझ्या मॅनेजरने काही वेगळं वागणं सुरू केलं. त्याने एका दिवशी मला प्रपोज केलं. मी त्याला तडकाफडकी उत्तर दिलं की तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बाबतीत असं विचारायला. माझा तीव्र आवाज आणि दृष्टिकोन पाहून त्याने लगेचच माघार घेतली. तुम्ही मला कारण नसताना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात, असे तो म्हणाला. मी त्याच्या घाणेरडी वागणुकीवर चांगलेच आश्चर्यचकित झाले होते. काही वेळापूर्वीच तो मला प्रपोज करत होता आणि आता तोच मला त्याला वेळ देऊन माणसांना खुश करण्याच्या वादात पकडू इच्छित होता. पण आता त्याने संपूर्णपणे माघार घेतली होती. मी लवकरच त्याच्या ऑफिसच्या कॅबिन मधून बाहेर पळाले. पण त्याने मला धमकावायला सुरुवात केली. माझं लक्ष ज्या गोष्टीवर होतं, त्या घराची स्थिती सुधारण्यावर. आता मी एक नवीन अडचणीत सापडले होते. त्याने संधी मिळाल्यावर वेळी अवेळी मला त्रास दिला आणि कधी-कधी धमकावणं सुरू केलं, की मी तुझ्या विरोधात बॉसकडे तक्रार करू शकतो आणि तुला एका तासात बाहेर काढू शकतो, असे तो म्हणायचा. हे सगळं मी कल्पनाही केली नव्हती. कारण मी स्वतःला आणि कुटुंबाला सुधारण्यासाठी खूप दूर नोकरीसाठी आले होते. पण कधीच मला असं वाटलं नव्हतं, की मला यावेळी या त्रासात सापडावं लागेल. सर्वच लोकांना हे माहीत होतं, की मॅनेजर माझ्याशी वाईट वागतोय. पण त्यात काहीही हात घालण्यास कोणी तयार नव्हते. गरीब घरामधून आलेल्यांना अनेक अडचणी असतात आणि मला त्या समजून-उमजून वागत होते. राधिकाशी बोलताना ती म्हणाली, की मला सगळं माहिती आहे. पण आपल्याला इथे काही गोष्टी सहन कराव्या लागतात. मी तिला सांगितलं, की हे काही साधं नाही. त्याने तर माझ्या प्रतिष्ठेला हात लावण्याचा प्रयत्न केला आहे. राधिकाने डोकं हलवून सांगितलं, की हो, तो काही जास्तच फुकटपणा करत आहे. पण काही दिवसांनी त्याचा राग थांबेल, तो थोडा बदलेल. मोठ्या माणसांची नियत अशीच असते. त्यांना कोणावरही प्रेम येतं. तरीही तू सहन कर. मॅनेजरला मी काही बोलू शकत नाही. राधिकाची गोष्ट खरं तर योग्यच होती. ती देखील स्वतः मजबुरीतून नोकरी करत होती आणि आपल्या कुटुंबाला आधार देत होती. ती माझं समर्थन कसं करू शकत होती? ती स्वतःच्या नोकरीला धोक्यात टाकणं तिला परवडणार नव्हतं. ती इथे काम करत होती खूप वर्षांपासून आणि तिला चांगली सुविधाही मिळालेली होती. पण मला नोकरी सुरू केलेला केवळ 2 महिने झाले होते. मुंबईत अजूनही अनेक ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी संधी होत्या आणि हे विचार मला राधिकाच्या सांगण्यानंतर आले होते. माझ्या अनुभवाचा अभाव होता आणि सर्वांना कमीत कमी 1-2 वर्षाचा अनुभव लागणार होता. माझ्याकडे काही जामीनदारही नव्हते. म्हणून मी अशा पद्धतीने कुठेही जॉइन करू शकले नसते. सगळं काही मिळवण्यासाठी राधिका माझ्या मदतीला आली होती. पण आता माझ्या मनात एक निराशा पसरली होती. काही दिवसांनी राधिका मला एक नवीन नोकरी सांगायला आली. तिच्या एका मैत्रिणीच्या माहितीत होते की पंडितजींना त्यांच्या पत्नीची सेवा करायला एक मुलगी हवी होती. मी विचार केला की मी हे काम कसं करू शकते? मला असा कोणताही अनुभव नव्हता. मी राधिकाला आश्चर्यचकित होऊन हे विचारले.
तेव्हा ती मला समजावून सांगू लागली, की "तू जरा विचार कर. तुझ्या आईचं ध्यान तरी घेत असतेस. ते अगदीच तशाच प्रकारे हे काम आहे. काही फार अनुभवाची आवश्यकता नाही. त्यांना आपल्या पत्नीचा आधार हवा आहे. तू फक्त ती काळजी घेणार आहेस." पंडितजी घरी नसतात. ते पूजा आणि हवनासाठी बाहेर जातात. त्यामुळे काम खूप सोपं आहे. चांगला पगार मिळेल. तसंच तू एका घरात असणार, त्यामुळे तुझं सुरक्षितपणही असेल. राधिकाचं म्हणणं माझ्या मनात बसलं आणि मी हे काम करण्याचा विचार करू लागले. तसेही मॅनेजरने मला खूप त्रास दिला होता. त्याची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्याला माझी मजबुरी चांगली समजली होती. मी राधिकेशी बोलून फॅक्टरीची नोकरी सोडली आणि पंडितजींच्या घरात काम करण्यास सुरुवात केली. पंडितजी एक चांगले माणूस होते. त्यांच्या वागण्यात खूप आदर्श होता. ते नेहमी आपल्या कामात व्यस्त असायचे आणि घरात जास्त वेळ घालवत नसे. पण जेव्हा कधी आमचा सामना होत असे, तेव्हा ते माझ्याकडे पाहत सुद्धा नसायचे. त्यांची पत्नी देखील खूप चांगली होती. ती खूप आजारी होती. चारपाईवर पडून राहायची. ती स्वतःला खूप कमी हालचाल करू शकत होती. मी तिची सेवा करत होती. तिच्या कामामध्ये मी कधीच कसूर केली नाही. रोज तिची मालिश करणं, तिचं चांगलं पालन करणं हेच माझं काम होतं. तिच्या पतीने तिला जेवणाच्या गोष्टी खूपच भरपूर दिल्या होत्या. पण ती त्या सर्वांचा उपयोग करत नव्हती. मग मी तिला कधी-कधी ते सर्व खाण्यासाठी जबरदस्ती करत होते. काहीच दिवसात माझं आरोग्य चांगलं सुधारलं. मला इथे खूप आराम मिळत होता. माझी मालकीण देखील खूप चांगली होती. तिच्या पतीसोबत मला कधीच काही समस्या वाटली नाही. तो एक चांगला माणूस होता. मी दिवसभर कामात व्यस्त असायचे. पण तरीही मी आपली नजर आणि कान उघडे ठेवले होते. मला कुणावरही विश्वास ठेवून अकारण धोका घ्यायचा नव्हता. पप्पांच्या कारणाने माझा प्रत्येकावर विश्वास उडालं होतं. आता कुठे माझ्या आयुष्यात थोडा आराम आला होता. पण एक दिवस पंडितजींची पत्नी मरण पावली. मी रोजच्या कामापासून मोकळी होऊन तिच्या जवळ बसले, जेणेकरून तिची मालिश करू शकेन. मी तिला 2-3 वेळा आवाज दिला आणि सांगितलं, की "मी तुझी मालिश करते." पण ती ना हलली ना डुलली. मी थोडी आश्चर्यचकित झाले. सामान्यतः ती माझ्या पहिल्या आवाजावरच उठून बसायची. पण आज काहीतरी वेगळं होतं. मग मी तिला बाजूने पकडून हलवायला सुरुवात केली. तेव्हा तिचे बाजू मऊ पडले. मला काहीतरी अजीब झालं आणि मी तिला पटकन उठून तिच्या चेहऱ्यावर थाप दिली. तिच्या डोळ्यांनी उत्तर दिले नाही. ती तर या दुनियेतच नव्हती. मी तिची नाडी तपासली आणि धडकन तपासली. तिच्या हृदयाची धडक थांबली होती. माझ्या मनात घबराट होती. पंडितजी कुठे गेले होते? ते तर दिवसभर घरात दिसलेच नाही. मी पळत जाऊन शेजाऱ्यांना बोलावून आणले. माझ्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या स्त्रीनेही तिच्या मृत्यूची तपासणी केली. माझी मालकीण शांतपणे मरण पावली होती. मी अगदी घाबरलेली आणि गोंधळलेली होती. पंडितजीला कुठे शोधावं तेच समजत नव्हतं. शेजाऱ्यांनीच त्याला कळवलं. तो रडत-ओरडत पत्नीच्या शवावर पोहोचला. "अचानक काय झालं? तिचं शरीर निळं होत जातंय." असं शेजाऱ्यांनी बोलायला सुरुवात केली. पंडितजीने माझ्यावर आरोप केला की हीच तिच्या जवळ होती. नक्कीच तिने काहीतरी केलं असेल. माझ्या पत्नीची आजारी अवस्था अशी नाही की ती इतक्या अचानक मरण पावली असती. पंडितजी बोलले. मी आश्चर्यचकित होऊन पंडितजींकडे बघू लागले. "तुम्ही काय म्हणता आहात? मी त्यांना कसं मारू शकते? माझं त्यांच्याशी काही वैर नव्हतं. मी त्यांची खूप काळजी घेत होते." मी उत्तर दिलं. "त्यांचा अचानक मृत्यू झाला आणि जेव्हा मी त्यांच्या जवळ गेले तेव्हा ते या जगात नव्हते. माझी यामध्ये काहीही चूक नाही." मी पंडितजी आणि शेजाऱ्यांना याची खात्री देण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही मान्य करत नव्हते. "मी आता पोलिसांना बोलावतो. पोलीस आपल्याला खरं आणि खोटं सांगतील," असं ते म्हणाले आणि तात्काळ त्यांनी पोलिसांना फोन केला. मी त्यांना विनवण्या केल्या, की "जसं तुम्ही समजत आहात तसं काही नाही आहे." माझं मन अत्यंत बेचैन होतं. "पोलीस तपास होईपर्यंत गप्प राहा," असं त्यांनी क्रोधाने बोलून सांगितलं. मी शांत राहिले, कारण जर माझी चूकच नसेल तर मला भय का वाटावा? पण मी पुन्हा एकदा एका नव्या संकटात सापडले होते. मला कधीच समजलं नाही की संकट का माझ्या मागे लागले होते. एक संकट संपलं की दुसरं संकट समोर येत होतं. मी तर आकाशातून खाली पडून खजुरावर अडकले होते. माझ्या नशिबाने मला कशा प्रकारे उभं केलं होतं ते मला समजलं नव्हतं. ज्या ठिकाणी काम करत होते तिथे नवा त्रास निर्माण होत होता. पोलीस आले आणि त्यांनी तपास सुरू केला. त्यांच्या प्रश्न उत्तरावरून असं दिसत होतं की त्यांना माझ्यावर संशय नाही, तर असं वाटत होतं की त्यांना विश्वासच होता की गुन्हा मीच केला आहे. तुम्हीच मारलं त्या बाईला. तुमचे उद्दिष्ट काय होते? तुम्हाला काय मिळवायचं होतं आणि काय चोरी केलीत? त्यांच्या प्रश्नावर मी गोंधळले होते. मी कितीही त्यांना माझं स्पष्टीकरण दिलं, तरीही त्यांना माझ्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. "तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चलावं लागेल. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही," असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांकडे माझ्याविरुद्ध काही ठोस पुरावे नव्हते.
तरीही ते मला पोलीस स्टेशन घेऊन जाण्याच्या तयारीत होते. मी शांतपणे पोलिसांसोबत पोलीस स्टेशनमध्ये गेले, कारण मी काही करू शकत नव्हते. माझ्या मागे कोण होते, जो येऊन माझं समर्थन करेल? माझ्या आईला आणि लहान भावंडांना तर काहीही माहिती नव्हते, की मी कोणत्या संकटात सापडले आहे. पोलिसांनी मला तुरुंगाच्या कोठडीत टाकले. आधी आम्ही तपास करू. जर तुम्ही निर्दोष ठराल, तर तुम्हाला घरी जाऊ देऊ, असं त्यांनी सांगितलं. ते कदाचित काहीतरी इरादा ठेवून होते. कदाचित त्यांना वाटत होतं, की कोणी येऊन माझी जामीन करवून देईल आणि त्यांच्याशी पैसे वळवतील. आई तिथून इतक्या दूर कशी येईल आणि माझ्या मागे कशी चिंतित होईल? मी दिल्लीहून मुंबई यायला कारण म्हणजे माझ्या आईचं सहकार्य करणं, त्यांना तणावापासून दूर करणं. पण इथे सगळं उलटच घडत होतं. मी तुरुंगाच्या कोठडीत बसून रडत होते. हे भगवान, आता केवळ तूच मला मदत करू शकतोस. तुझ्याशिवाय या शहरात माझा कोण आहे? माझे वडील कुठे गहाळ होते, जे आम्हाला सोडून गायब झाले होते. आई तर बेबस होती आणि दूर बसली होती. माझे छोटे बहीण-भाऊ तर इतके छोटे होते, की ते काहीही मदत करू शकत नव्हते. रात्री मी देवाकडे विनंती केली, की "हे भगवान, मला या संकटातून सोडव आणि मला एक सोपा मार्ग दाखव, ज्यावर मी चालू शकते." रडत-रडत मी संपूर्ण रात्र भगवंताच्या ध्यानात घालवली. न जाणे कधी माझ्या डोळ्यांनी झोप घेतली आणि मी स्वप्नात माझ्या मालकिनीला पाहिलं. ती 4 पायावर बसली होती आणि मी तिला रोज जशी मालिश करत असे, तसं तेल घेऊन तिच्या जवळ गेले. ती मला वळून बघू लागली. "मी तर मरून गेले आहे. आता तू कोणाची मालिश करणार आहेस?" तिचं बोलणं इतकं विचित्र होतं, की मला भीती वाटायला लागली. माझं बोलणं बंद झालं आणि मी तिच्यासमोर काहीही बोलू शकले नाही. "तुला जाणून घ्यायचं आहे का, की माझा मृत्यू कसा झाला?" असं ती म्हणाली. मी होकार दिला. "तुम्ही पोलीस आणि माझ्या पंडितजीला सांगू शकता, की माझ्या मंदिराची दानपेटी उघडून बघा. त्यांना तिथे सर्व पुरावे मिळतील आणि त्यांना कळेल, की माझा मृत्यू कसा झाला." ती बोलली आणि मी होकार दिला. मी आसपासच्या जगापासून अनभिन्न होते. माझ्या स्वप्नात देखील मी भीतीने उभे राहिले होते. अकस्मितपणे ती माझ्या समोरून गायब झाली. तेव्हा मला आश्चर्य वाटलं, की मालकीण कुठे गेली? मी तिला 4 पायाच्या खाली आणि संपूर्ण जेलमध्ये शोधलं, पण ती कुठेही दिसली नाही. अचानक माझ्या डोळ्यात अंधार पडला आणि मी धडपडत जागी बसले. हे तर स्वप्न होतं. याला वास्तवाशी काहीही संबंध नव्हता. पण तरीही एक मार्ग दिसला होता. कदाचित त्या मंदिराच्या दानपेटीत काहीतरी रहस्य होतं, ज्याचे तिने मला सांगण्याचं ठरवलं होतं. ती तर इतकी चांगली होती, की मरणानंतरही तिला माझी काळजी होती आणि ती मला या संकटातून बाहेर काढू इच्छित होती. कदाचित त्यात काही पुरावा असेल, जो आणखी माझ्या विरोधात जाऊ शकतो आणि मी कधीही जेलच्या पिंजऱ्यातून बाहेर येऊ शकणार नाही. मला या विचाराने भीती वाटत होती, तरीही काहीतरी करावंच लागणार होतं. मी बेचैन होऊन सकाळ होण्याची वाट पाहू लागले. सकाळी मी पोलिसांना विनंती केली, की त्यांनी माझा शेवटचा सांगितलेला शब्द नक्कीच मानावा. आपल्याला मालकिणीच्या लाकडी मंदिराला इथे आणायला हवं. कारण स्वप्नात तिने मला सांगितलंय, की तिच्या मृत्यूपासून संबंधित रहस्य त्या मंदिरात लपवलेलं आहे. पोलीस माझ्या बोलण्यावर हसले, की "मॅडम, तुम्ही हे काय बोलत आहात? असं कसं शक्य आहे?" मी त्यांना आग्रहाने सांगितलं, की "एकदा फक्त माझं ऐकून बघा. त्यात काहीही वाईट नाही." अखेर पोलिसांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि ते मंदिर घेऊन आले. ते मंदिर घेऊन येतानाच त्यांनी मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं. मी घाबरलेले पण उत्सुकतेने तिथे गेले. कारण मला पाहायचं होतं, की त्या मंदिरात मालकिणीच्या मृत्यूचं काय रहस्य लपलेलं आहे. पोलिसांनी मंदिराच्या दानपेटीला उघडले, तेव्हा सर्वांच्या किंकाळ्या बाहेर पडल्या. कोणालाही कल्पना नव्हती, की त्या स्त्रीसह इतकी क्रूर वागणूक केली जात होती. मंदिराच्या दानपेटीमध्ये एक मोबाईल होता, ज्यामध्ये त्या स्त्रीने स्वतःचे व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओमध्ये ती सर्व गोष्ट उघड करत होती. त्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं, की तिचा पती एक अत्यंत घातक माणूस आहे, जो तिला जहर देतो आहे. मात्र तो जहर तिला ताबडतोब मारत नाही, तर हळू तिच्या शरीराला कमजोर करत जाऊन त्याची ध्येयपूर्ती करतो. सध्या तिचा पती तिला सर्वांसमोर चांगला वागवतो, परंतु वास्तविकतेत तो तिला ठार मारू इच्छित होता. कारण पंडितजींचे अफेअर कुठेतरी सुरू होते आणि त्या मुलीने अट ठेवली होती, की माझी बायको नको, तिला ठार मार किंवा घरातून बाहेर काढ. पंडितजी असे करू शकत नव्हते, कारण संपूर्ण घर पत्नीच्या नावावर होतं. त्यामुळे पोलिसांना आता समजलं, की पंडितजी तिला कोणत्यातरी रासायनिक पदार्थाचा वापर करत होते, ज्यामुळे ती हळू मृत्यूच्या दारात जात होती. त्या स्त्रीला याची पुरेशी जाणीव होती, परंतु ती काहीच करू शकत नव्हती, कारण पंडितजीने तिला त्याच्या ताब्यात घेतले होते. ती भीतीने गहिऱ्या सापळ्यात अडकलेली होती आणि कोणालाही मदतीसाठी बोलवू शकत नव्हती. तिचा पती तिच्यावर प्रेम करत असल्याचे दिसत होते. तिला उत्तम खाणे आणि पिणे देत होता, परंतु प्रत्यक्षात तो तिला जहर देऊन मारत होता.
पोलिसांनी म्हटले की मेडिकल रिपोर्ट आल्यानंतरच काही ठरवले जाईल. त्या स्त्रीचे पोस्टमॉर्टम केले गेल्यावर हे स्पष्ट झाले की तिला अनेक महिने जहर दिलं जात होतं. तो जहर तिच्या शरीराला हळूहळू नुचत होता आणि त्याचमुळे तिचा मृत्यू झाला. हे जाहीर झाल्यावर मी एक वेगळी शांतीचा श्वास घेतला. कारण तिथे काम करायला मला फक्त 2 महिनेच झाले होते. जर तिच्या शरीरात 1 वर्षापासून जहर घातला जात होता, तर हे स्पष्टपणे सिद्ध झाले की तिच्या मृत्यूसाठी तिचा पतीच कारणीभूत होता आणि त्यानेच तिला ठार मारण्याची साजिश केली होती. त्या स्त्रीला अशा प्रकारे जखडून ठेवले होते की ती कोणालाही याविषयी काही सांगू शकत नव्हती. पण आता त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या स्त्रीने स्वतःचं विधान रेकॉर्ड करून पोलिसांपर्यंत पोहोचवलं, ज्यामुळे मला आदराने मुक्त करण्यात आले. तात्काळ पंडितजीला अटक करण्यात आली. मला आश्चर्य वाटत होतं की हे जग किती खोटं आणि धूर्त आहे. बाहेर तो पंडित किती शरीफ माणूस दिसत होता, पण त्याने माझ्या समोर येऊन देखील मला एकदाही नजर दिली नाही. पण त्यानेच आपल्या पत्नीच्या मृत्यूचा आरोप माझ्यावर लावला आणि मला अटक करून कारागृहात टाकले. कुणीही शातीर माणूस जो कितीही हुशार असावा, कधी ना कधी त्याच्यापासून काही चूक होतेच आणि अखेर त्याच्या कृत्याने त्याला कारागृहाच्या पिंजऱ्यात नेऊन ठेवले. जर त्याने आपल्या पत्नीचा अंतिम संस्कार शांतपणे करून मला अटक केली नसती, तर कदाचित पोलिसांना कधीही कळलं नसतं की तिची हत्या झाली होती. पण त्याचं स्वतःच जाळ्यात अडकवून त्यानेच पोलिसांना फोन करून मला तुरुंगात टाकले. पत्नीचा किती त्रास होऊन ती मरण पावली आणि मरणानंतरही ते स्वप्नात येऊन मला इशारा दिला आणि पंडितजीला अटक करण्यास मदत केली. आता मी त्या मोठ्या शहरात एकटीच होते. माझ्याकडे काहीही नव्हतं. मी त्या कारखान्यात परत जाऊही शकत नव्हते. कारण मला माहित होतं की तिथे मला परत कामावर घेतलं जाणार नाही. माझ्याजवळ सध्या एवढे पैसे नव्हते की मी गावी परत जाऊ शकेल. कारण मी माझा सगळा पगार आईला पाठवला होता. पण आता अचानक मला पैशांची आवश्यकता भासली. म्हणून मी ठरवलं की राधिकाकडून काही पैसे मागू. मला समजले की मुंबईसारख्या शहरात मला राहणं योग्य नाही आणि सध्या मला परत जायचं आहे. मी रागिणीच्या कोर्टवर चालत जात होते आणि चालता चालता एका गुरुद्वारात जाऊन जात होते. तिथे समाज भोजन चालू होतं. मला भूकही लागली होती आणि मी विचार केला की का नाही गुरुद्वारातच जेवण घेऊ. मी गुरुद्वारात प्रवेश केला आणि तिथे पप्पांना पाहून मी थक्क झाले. तेही समाज भोजन खात होते. मी पप्पांना आवाज दिला आणि ते पटकन वळले. त्यांना एका क्षणात ओळखलं आणि आश्चर्यचकित झाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी मुंबईसारख्या मोठ्या शहरात आल्याचं आणि त्यांना शोधून काढलं. पप्पा फार बदलले होते. ते तणावग्रस्त दिसत होते. पण दुसऱ्या क्षणात पप्पा मला पाहून तिथून पळून गेले. मी त्यांचा पाठलाग केला आणि "पप्पा थांबा, माझं ऐका" असं म्हणत मागे धावले. पण पप्पा जलदपणे पुढे जात होते आणि ते माझ्या नजरेपासून लपवून जाऊ इच्छित होते. मी त्यांना सोडणार नव्हते. मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी विचारायच्या होत्या. "पप्पा थांबा" असं म्हणत मी धावत जाऊन त्यांची शर्ट पकडली. मी रडत-रडत पप्पांकडे पाहिले. ते आश्चर्यचकित होऊन मला बघत होते. "पप्पा, तुम्ही सांगितलं होतं ना की तुम्ही आम्हाला सोडलं आहे. आता आम्ही तुमचा पाठलाग सोडू का?" मी पप्पांकडून प्रश्न विचारले. पप्पा खूप चिंतेत होते. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. माझी चूक आहे. मी त्या बाईच्या फसवणुकीत आलो. ती माझं सर्व काही चोरून पळून गेली. जर मी शांत जीवन जगत असतो, तर इथे समाजभोजन खात बसलो नसतो, असं पप्पा म्हणाले. मी माझं सगळं स्वतःच्या हातांनी गमावलं. माझी बायको आणि मुलांना धोका दिला आणि त्या स्त्रीच्या मागे लागलो. तिच्या प्रेमात सापडून मी तिच्या मागे मुंबईला आलो. तिने मला मोठ्या वचनांची देवाणघेवाण केली होती. 7 जन्म एकमेकांसोबत राहण्याचं वचन दिलं होतं. पण ती एकही वचन पाळले नाही. उलट माझ्या सगळ्या पैशांवर तिने हात ठेवला आणि ती आपल्या मुलांसोबत दुसऱ्या माणसांच्या आयुष्यात जाऊन विसरली. तिने माझ्याकडून घटस्फोट घेतला आणि मी तिला घटस्फोट देऊ इच्छित नव्हतो. पण तिच्या वागण्यामुळे मला घटस्फोट देण्याची वेळ आली. ती खूपच ताकदीची होती. तिने माझ्यावर अनेक आरोप केले आणि माझ्या आयुष्यात अशा स्थितीला आणले की मला तुरुंगात जाऊन बसावं लागलं. ती माझ्याशी अशी वागली की मी कोणत्याही मार्गावर फसलेला होतो. तिच्या आयुष्यात सामील झाल्यापासून मी आपल्या कुटुंबाला धोका दिला आणि मुंबईला आलो आणि त्या दिवसापासून मी एकदाही आरामाने जीवन घालवू शकलो नाही. माझा एकही दिवस सोपा गेलेला नाही. मी आपल्याच मुलांना बेघर केलं आणि त्यांचं आयुष्य उधळलं. त्याच विचार करत असताना मला दुःख होत होतं. पप्पा देखील त्या स्त्रीच्या फसवणुकीत सगळं गमावून बसले होते. त्यांच्या चांगल्या चाललेल्या दुकानाची स्थिती बरबाद झाली होती. पप्पांनी इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या घरात सल्ला घ्यायला हवा होता. यावर पप्पा म्हणाले की "मी तुम्हाला काय सांगणार होतो? मी हे सगळं चोरीने केलं होतं. मी हे सगळं तुमच्यापासून लपवलं होतं. जर मी तुमच्याशी ते उघड केलं असतं तर असं काहीच घडलंच नसतं. मी माझ्या बायकोला आणि मुलांना धोका दिला आणि आता त्याची शिक्षा मी भोगत आहे.
मला माहित नाही की किती वेळ हा शाप मला भोगावा लागेल. पप्पा, आपण माझ्यासोबत परत आपल्या शहरात चला. आपल्या घरी चला. पप्पा म्हणाले, की मी कसे काय आपल्या घरी येऊन सर्वांना समोर जाऊ शकेन? मी तुझ्या आईला कसं काय समजावून सांगणार आहे? यावर मी त्यांना म्हणाले, की तुम्ही काळजी करू नका. आई तुम्हाला माफ करेल. ती अजूनही तुमच्यावर विश्वास ठेवते. तिला असं वाटतं, की तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे आणि ती समजते, की दुसऱ्या स्त्रीने तुम्हाला फसवलं आहे. पप्पा, तुम्ही माझ्यासोबत चला. आई तुमचं स्वागतच करेल. पप्पा थोड्या वेळाने मान्य झाले. त्यानंतर मी रागिणीकडून पैसे उधार घेतले आणि पप्पांना घेऊन घरी परत आले. आई पप्पांना बघून आश्चर्यचकित होती आणि ते लाजेने मान खाली घालून मला माफ कर असे म्हणाले आणि आईच्या पायाशी बसले. तेव्हा आई त्यांना उचलून सांगत होती की तुम्ही माझे पती परमेश्वर आहात. पप्पा अजूनही अपराधासारखे मान खाली घालून उभे होते. तर आई म्हणाली की माझ्या हृदयात तुमचं स्थान कायम आहे. आईच्या शब्दांनी पप्पांना धीर मिळाला. आई म्हणाली की आम्हाला पैशांची आवश्यकता नाही, तुमची साथ हवी आहे. यानंतर आईने कधीही पप्पांना ताण दिला नाही आणि त्यांच्या परत येण्यामुळे घरात आनंद होता. पप्पा लवकरच नोकरी शोधून एका कंपनीत जॉइन झाले आणि मीही याच शहरात नोकरी करण्यास सुरुवात केली. आता आम्ही सुखी होतो. आई आणि पप्पा एकत्र हसत असताना मला समाधान वाटायचं. आम्हाला पैशांची कमी होती, पण पप्पांसोबत साधं जीवन जगायला आनंद होत होता. मी देवाचे मनापासून आभार मानत होते, कारण त्याने आम्हाला एक नवीन जीवन दिलं होतं. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.